साहेब मित्रांनो, आम्ही निघालो खेडसाठी. तो आता लय पाऊस पडत आहे. तुम्हाला खेडला पोहोचून आम्ही सांगू कसा असेल प्रवास. ओके, बाय बाय. तर ही झाली पायाची हालत, पावसात भिजून भिजलंय बेकार. तर हे घराजवळील ब्रिज आहे, हे पाण्यात डुबलं आहे. पूर्ण बाजूला पाणी पाणी झालं आहे. आम्ही तरी आलो, थोडा पाणी कमी होता म्हणून आम्ही आलो आहे. तर मित्रांनो, आता निघालो आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी. बघूया आता कुठं जायचं क्रिकेट खेळण्यासाठी. तर फायनली आम्ही पोचलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी. हे पहिला शॉट लय भारी, लय भारी मित्रा, भारी भारी. खेळत राही. नाद नाही पळे. ये डोरे मारना बट्टी. अरे सिस्पॅक हा. अरे त्यात पण मदत पाहिजे. घे कुस्ती, घे कुस्ती, घे लोला गेला पडा. काय रे काय. तर आता निघालो आम्ही घरी. बस झाला क्रिकेट खेळून, आता निघूया घरी. चालत थोडा रानातनं जावं लागतं. गाड्या आमच्या बाहेर उभ्या केल्या पण, सो जाते चालत. अरे पकड. काय विमल पाहिजे? सोड विमल, सोड. कुठे ते विमल पकडत बसले विमलच्या मागे. तर आम्ही निघालो आता घरात. गाडी आम्ही ठेवून आलो. आता ही मित्राची रिक्षामध्ये बसलोय. काय रिक्षा बनवली आहे ते बघा तुम्ही, लय भारी. आणि गाणं तर लयच अप्रतिम. मित्रांनो, आम्ही आता निघालोय खेडपासून मुंबईसाठी. थोडं थांबलो होतो आम्ही मिसळपाव खाण्यासाठी. आता निघतो पटपट. सांगू बाकी तर पाऊस खूप आहे म्हणून जास्त व्हिडिओ बनवायला भेटले नाही. तरी तुम्हाला सर्व जेवढे थोडे क्लिप्स काढले आहेत ते सर्व व्हिडिओमध्ये दाखवतो. काही पावसात खरंच लय भारी वाटते निसर्ग बघण्यात. खूप भारी रोड वाटते, खूप भारी. एकदम आरामात जातोय आम्ही मुंबईसाठी. एवढं काय पळवत जायचं नाही काही, की पूर्ण रोड भिजलेलं आणि प्लस कॉन्क्रीटच्या रोडवर पूर्ण शेवाळे झालेत. सो बाईक स्लिप व्हायचं खूप चान्सेस असतात. तर आम्ही आरामात निघालो. अरे आला बाबा खड्डे आले बघ परत. हे चांगले रोड, मध्ये थोडे खड्डे येत राहत आहेत. बाकी रोड खरंच चांगले आहेत. थोडासा चांगला बोलला तर परत खड्डा आला. नाही थोडासा फक्त रेती आहे, बाकी तर रोड चांगली. तर हे आले कशिनी घाटचं दुसरा रस्ता जो टनलमधनं जातं. हा माझा पहिली राईड आहे तिकडनं जायची. खरंच खूप भारी बनवलं आहे. थोडं काम बाकी आहे बट तरी चांगलं. त्या घाटात येण्यापेक्षा हे टर्न खूप बरं आहे. टाईम आपला वाचतं. प्लस एकदम सरळ रोड आहे. ना टर्निंग ना काय ना धोका ना कसला ॲक्सिडेंट व्हायची काहीच नाही. टेन्शन नाही. माझ्या आयुष्यात मजा करायला शिकायला. घरी बसून पावसाची मजा नाही.
थोडा गावागाव फिरून यावा. गावात पण खरंच पावसात मजा येते. नाही वैताग पण येतो पण मजा पण येते. आणि एक मध्येच आपल्याला हे भेटलं आहे, धबधबा भेटला, एक नैसर्गिक धबधबा. खरंच भारी आहे. रावस एकदम भारी. नुसता पाणी भरलंय, जाम पाणी. पण तरी खूप भारी वाटतंय, खूप भारी दिसतंय. वा, परत एकदा आपल्याला नैसर्गिक धबधबा दिसलाय म्हणून आपण थांबलो मध्येच. खरंच खूप भारी आहे, एकदा बघून घ्या. खरंच लय भारी, खूप भारी. मित्रांनो, हे धबधबे लांबूनच बघितलेले बरे, बिकॉज आपण बघतच आहोत की कसे घटना होत आहेत. पण तरीही धबधबे बघण्यात खूप मजा. तर कशात मित्रांनो, फायनली आपण खेडमधून मुंबईला आलो. वैताग आला, पण तरीही आपण थोडे व्हिडिओ काढले आहेत. तर थोडा सपोर्ट करा. फर्स्ट ब्लॉग आहे आपला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.